आता जो 9 ऑगस्ट झाला सर, जी तर त्या 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या सरकारने आणि आदिवासी विभागाने राणी दुर्गावती महिला सबलीकरण सक्षमीकरण योजना राबवली. जी त्यांचं लॉन्च केली त्यांनी ते. तर त्यांनी ही योजना राबवून त्यांनी जागतिक आदिवासी दिनाचा विसर पाळला. हा त्यांचा काही डाव आहे? सर, बीजेपी आणि RSSचं पहिलेपासून धोरण हे आहे. खरं तर हे सगळे वसाहतवादी हे सगळे लोक आहे, हे भांडवलदार लोक आहे, त्यांना कोणाचंच वर्चस्व नको आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट असं आहे की या देशातला जो 7 ते 8%, 8-9% लोक आहे ना, तोच माणूस या देशाचा मूळ नागरिक आहे. आणि मग पूर्ण जगाच्या पाठीवर जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे. आता जगाच्या स्तरावर पूर्ण जगामध्ये जर हा दिवस साजरा होत असेल तर महाराष्ट्रीयन माणसांनी, कारण हा महाराष्ट्र आहे, राष्ट्र आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र, या महाराष्ट्रीयन नेतृत्वाने इतकं संकुचित दृष्टिकोन ठेवून वागू नये. पण मी सुद्धा म्हटलं होतं की राणी दुर्गावती तर आमचीच आहे, तिच्याविषयीची आत्मीयता, तिच्याविषयी तिला एक्सपोजर देताना तिला विरोध नाही आम्हाला. पण त्याच वेळेस मी सूचना केली होती, जागतिक आदिवासी दिनानिमित्त राणी दुर्गावती महिला सबलीकरणाचा कार्यक्रम लिहायला काय हरकत होती. पण जागतिक अख्खं जग मात्र आदिवासींचं अस्तित्व मान्य करत आहे आणि RSS आणि BJP स्वतः नाकारत आहे. मणिपूर सारखं स्टेट सर हे 2 वर्षापासून पेटत आहे. मुलींना नंग करून जाहीर बलात्कार केला जात आहे, तरी तुमच्यासाठी नॉन कॉग्निटिव्ह आहे. आजही माझ्या देशाचे PM तिथे जात नाही. ही अशा प्रकारे आदिवासींकडे पाहायची जी नकारात्मक आणि उदासीन आणि त्याला रिजेक्ट करण्याची भूमिका ही असता कामा नये.